तहव्वूर राणा अमेरिकेतून भारतासाठी रवाना। राणाला थोड्याच वेळात दिल्लीत आणलं जाणार। एनआयएची टीम तहव्वूर राणाला दिल्लीत घेऊन येणार असल्याची माहिती। तहव्वूर राणा भारतात परत येईल, त्याला संविधानानुसार शिक्षा होईल। अमित शहांचं मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाबाबत मोठं विधान। राणाचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या राजनैतिकतेचं मोठं यश असल्याचं शहांचं वर्णन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज सुनावणी होणार। सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल। आजच्या सुनावणीत आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता। धनंजय देशमुख ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या भेटीला बीड हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा अहवालात ठपका। गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी रुग्णालयानं वापरला नसल्याचंही समोर। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पीडित भुसे कुटुंबाची अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। मंगेशकर रुग्णालयाचे सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ईश्वरी भिसेंच्या कुटुंबाचं आर्थिक मदत घेण्यास नकार। एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटलांनी दिलेली आर्थिक मदत नकारली। रायगड जिल्ह्यातील विकास कामांबाबत काल अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरेंची उपस्थिती, मात्र मंत्री भरत गोगावले बैठकीला अनुपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगडच्या दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यावर शहा तटकरेंच्या घरी भेट देण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। भाजपमध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात। आज तालुका आणि मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार। मंडळ अध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार। तर फुले चित्रपटावर आक्षेप घेतले। सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते। जयंत पाटील यांची सेन्सॉर बोर्डवर ट्विट करत टीका। दादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट। परिस्थितीनुसार सगळं बदलत असतं। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। रस्त्यावर चूल मांडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारचा निषेध। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मार्च महिन्याचं केवळ 56% वेतन। शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी मिळाल्यानं वेतन कमी। उरलेलं 44% वेतन कधी मिळणार याबाबत कर्मचारी चिंतेत। मार्च महिन्याचं वेतन अर्धच आल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक। पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार। एसटी कामगार संघटनांचं आंदोलन। प्रताप सरनाईकांकडून अर्थखात्याविषयी खंत व्यक्त। कधी कधी अर्थखात्याकडून पैसे वेळेत मिळत नाहीत। वेळेवर पैसे मिळाले तर एसटी मंडळाला फायदा होईल, सरनाईकांचं वक्तव्य। बुधवारी मुंबईतील वीज मागणी 4000 मेगावॅटवर। शहर आणि उपनगरांमध्ये या हंगामातील वीज वापराचा हा सर्वोच्च टप्पा। येत्या आठवड्यात शहराची सर्वाधिक वीज मागणी आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनकडून टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। पाणीपुरवठा बंद झाल्यानं गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्टी, उपाहारगृह, रुग्णालयांना टँकर कोंडीचा फटका। टँकर संघटनांचा बंदची रेल्वेला देखील झळ बसणार। घाटकोपर मानखुर्द उड्डाणपूल प्रवासासाठी असुरक्षित। देवनार कचरा भूमीलगत उड्डाणपुलाच्या भागाला भेगा। दुतर्फा बांधण्यात आलेला सुरक्षा कठडाही कोसळण्याच्या स्थितीत। यंदा भारतानं 2.87 लाख टन साखर परदेशात पाठवली। सर्वाधिक साखर सोमालियामध्ये पाठवल्याची माहिती। भारतातून साखरेची निर्यात वाढवण्याची अपेक्षा। पालघर जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा देणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। कुंभवतीत 150 खाटांचे ईएसआयसी रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव। मंत्री मकरंद पाटलांकडून कैलास नागरे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट। नागरे कुटुंबाला मदतीचं आश्वासन। युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती। लातूरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा। 11 किलो वजनाचं 2 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त। लातूरच्या रोहिणी गावच्या शिवारात केलेल्या कारवाईत 5 जण अटकेत। डोंबिवलीत 30 वर्ष गतिमंद महिलेवर रिक्षा चालकाकडून अत्याचार। नातेवाईकांकडे रिक्षानं जात असताना महिलेवर अत्याचार। फैजान खान असं अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाचं नाव। वसईत भरधाव वेगात असलेल्या स्कूल बसनं 2 रिक्षा चालकांना उडवलं। वसईतील वसंतनगरी सिग्नल परिसरातील घटना। वसई विरार महापालिकेच्या जी प्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन। कामण, देवदल, कोल्ही, चिंचोटीमध्ये पाण्याच्या समस्येमुळे नागरिक आक्रमक। माजी नगरसेविका प्रीती म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जेल भरो आंदोलन।
चाकण औद्योगिक परिसरात उद्योजकांना धमकावणाऱ्यांवर कारवाई होणार. उद्योजकांना कुणी धमकी दिल्यास कडक कारवाई केली जाईल. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा इशारा. बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई. कात्रप परिसरातल्या अनधिकृत गाळ्यांवर पालिकेचा हातोडा. नगरपालिकेच्या भूखंडावरील 5 गाळे जमीनदोस्त. बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील घरं महागणार. 8 लाखांचं घर 20 लाख रुपयांना मिळणार. शासन ठेकेदारावर मेहरबान. मुदतवाढीमुळे प्रकल्प महागला. 255 कोटी रुपयांचा प्रकल्प 434 कोटी रुपयांवर. अंबरनाथच्या महेंद्रनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई. 5 गाळे 7 घरं आणि 25 फाउंडेशन जमीनदोस्त. नंदुरबारमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कर्जमाफी करण्याची मागणी. कर्जमाफी होत नसेल तर माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा. कार्यकर्त्यांची मागणी. अनधिकृत नळधारकांवर गुन्हे दाखल होणार. जालना महापालिका प्रशासनाचा निर्णय. शहरातील 20,000 घरांचा सर्व्हे. त्यापैकी 3,000 घरात अनधिकृत नळ जोडणी. सोलापूर शहरातील अनेक भागात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा. भवानी पेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागात दूषित पाणी पुरवठा. काळेकुट्ट पाणी येत असल्यानं नागरिक संतप्त. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पाहणी. कराड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील वानरवाडी तलावासह पाणी टंचाई भागातील उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेतला. नाशिकच्या येवल्यात छावा क्रांतीवीर सेनेच्या 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी बैलगाडी आंदोलन केल्यामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा ग्रामीण विश्रामगृहाचे 3 तेरा. नागरिकांकडून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी. गोंदियातील आमगाव तालुक्यात आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या 3 शेतकऱ्यांवर कारवाई. सीतेपार गावातील 3 शेतकऱ्यांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 786 युनिटची शेतकऱ्यांकडून चोरी. नाशिकमध्ये उच्चांक तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार. हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती. कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता. हिंजवडी परिसरात विजेचा लपंडाव. कांदळगाव वीज तारांच्या वाहिन्यांवर ताण. हिंजवडी वाकड परिसरातील 200 आयटी उद्योगांना फटका. खासदार सुप्रिया सुळेंनी हिंजवडीतील रस्त्यांचा व्हिडिओ ट्विट केला. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. सिडकोचे 303 कोटी भूमाफियांनी लाटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरेंचा आरोप. जालन्याच्या खरपुडीत कोट्यवधींचा मोबदला लाटला असून कायदेशीर कारवाईची संतोष सांबरेंची मागणी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचं नुकसान. आंबे गळून पडल्यानं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. जळगावात जन्मदाखल्यांसाठी जळगाव तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करून बोगस आदेश काढल्याचा प्रकार. स्थानिक गुन्हे शाखेनं 2 जणांना अटक केली. गोंदियातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत 92 अपघात. अपघातात 52 जणांचा मृत्यू. तर अपघात टाळण्यासाठी महामार्गावर योग्य उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. गोंदियातील रायपूरमधील शाळेत चोरी. चोरट्यांनी 15,000चा मुद्देमाल लंपास केला. दवनीवाड पोलिसांनी 3 चोरट्यांना वेड्या ठोकल्या. साईबाबा संस्थांच्या वतीनं साई पादुका दर्शन सोहळा सुरू. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच तमिळनाडूमधील विविध भागात सोहळ्याचं आयोजन. 3 राज्य आणि 8 शहरातून साईबाबांच्या पादुकांचा प्रवास होणार. बीडच्या राक्षस भुवन तांबा गावात नारळी सप्ताहाचा उत्साह. मनोज जरांगे, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची विशेष उपस्थिती. जळगावात 81,000 जणांकडून विश्वशांती प्रार्थना. जितोतर्फे सर्वधर्मीय बंधू भगिनींसाठी विश्व नवकार महासंमेलनाचं आयोजन. ज्योतिबा यात्रेत 2ऱ्या क्रमांकाचा मान असलेली पाटणच्या विहे गावातील सासनकाठी ज्योतिबा डोंगराकडे रवाना. विहे गावच्या सासनकाठीला 400 वर्षांची परंपरा. धाराशिवच्या परंड्यातील डोंजा गावात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांची बैलगाडीतून हलगी वाजवत मिरवणूक. 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश. बुलढाण्यात 1,500हून अधिक विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषामध्ये सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबवला. साताऱ्याच्या कराड शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांची रेखाटली रांगोळी. साक्षी शहा यांनी सलग 28 दिवस काढली रांगोळी. बदलापुरात चिकन वेस्ट पासून कंपोस्ट खत निर्मिती. बदलापूर नगरपालिकेचा अभिनव प्रयोग. पालिकेच्या प्रकल्पामुळे बदलापूरकर मोकळा श्वास घेणार. गडचिरोली नक्षलग्रस्त भागातील शासकीय पदभरतीत अनुकंप विद्यार्थ्यांना 20% कोटा देण्यात येणार. जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनात मालेगाव महानगरपालिका राज्यात प्रथम. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव. गोंदिया जिल्ह्यातील 47,000 महिलांना लखपती दिदी होण्यासाठी प्रशिक्षण. यंदा हा आकडा 80,000 एवढ्यावर जाण्याचा अंदाज. लखपती दिदी योजनेतून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न. गोंदियात हरवलेले मोबाईल रावणवाडी पोलिसांकडून हस्तगत. 13 मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द.
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील सातेफळमधील विधवा महिलेची इच्छामरणाची मागणी, मंडल अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून इच्छामरणाची मागणी, अधिकारी धमक्या देऊन शेतातून रस्ता देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप. निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या, नाशिकच्या जेलरोड परिसरातील धक्कादायक घटना. पत्नीच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या, तर पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. मेगा ब्लॉकमुळे 334 लोकल सेवा रद्द. माहीम वांद्रे दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्री मेगा ब्लॉक. चर्चगेट विरार शेवटची लोकल शनिवारी रात्री 10:53 सुटणार. जळगावात मध्यरात्री चोरट्यांकडून महागड्या गाड्यांची चोरी. जळगाव शहरातील निमखेडी रोडवरील द्रौपदी नगर परिसरातील घटना. चोरट्यांनी 3 कार चोरल्या, घटना सीसीटीव्हीत कैद. साताऱ्यात व्यापाऱ्याकडून स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाला गोळ्या घालण्याची धमकी. कापून टाकेन, गोळ्या घालेन अशी व्यापाऱ्याकडून पोलिसांसमोरच धमकी. ठाण्याच्या मुरबाडमध्ये तुळई जलजीवन मिशन योजनेचं निकृष्ट काम. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वाहनाला संतप्त महिलांचा घेराव. ठेकेदार आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. धुळे जिल्ह्याच्या तापमानात सातत्यानं वाढ. जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना. उष्माघातावरील पुरेशा औषधही उपलब्ध. पुरातन पंचमुखी मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त 22,000 चॉकलेटची सजावट. धुळे शहरातील पांजरा नदी किनारी मंदिर. परभणी रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव. प्रवाशांची प्रचंड गैरसोय. रेल्वे स्थानकांचं बांधकाम सुरू असल्यानं स्थानकात अस्वच्छता. प्रवाशांची नाराजी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत परभणीच्या मानवत तालुक्यात रस्त्याचं भूमिपूजन. राज्यसभा खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधवांच्या हस्ते भूमिपूजन.